नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण जनरल पेपर वन जो आहे आपला त्याचे महत्वाचे PYQ प्रश्न 2011 ते 2025 या दरम्यानचे महत्वाचे PYQ प्रश्नांची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि तेच प्रश्न आपण इथे आज पाहणार आहोत. येत्या 26 जुलै 2026 ला आपली एक्झाम असणार आहे, म्हणजे काहीच दिवस शिल्लक आहे, कमीत कमी वेळ आपल्याला आहे. त्यामुळे हे PYQ प्रश्न आपल्याला अभ्यास करायचे आहे. एकंदरीत मी तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी सांगितली होती की 60% तुम्ही थेअरीला द्या आणि 40% तुम्ही प्रश्नांना द्या. त्यामध्ये PYQ प्रश्न आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग आलेलं आहे. त्यामुळे या 40% मध्ये PYQ प्रश्न आणि प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून अभ्यास कसा होतो हे सगळं तुम्हाला इथे माहिती होणार आहे. एकंदरीत PYQ प्रश्न किंवा मग जेवढे जास्त प्रश्न आपण सॉल्व्ह करू तेवढे जास्त आपला अभ्यास होणार आहे. 40% हा अभ्यास प्रश्नांमधूनच होतो आहे. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 यासाठीची 50 दिवसाची क्रॅश कोर्स जी कालपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज MCQs, 5,000 प्लस MCQ सिरीज सोबतच 50 प्लस मॉक टेस्ट मिळणार आहे. लास्ट 15 वर्षाचे PYQ प्रश्न विथ सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे आणि एका वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा असणार आहे. 3,000 जे आहे त्याची फीज आहे, पण डिस्काउंटमध्ये ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला पेपर वन मध्ये 75 प्लस मार्क्स मिळवायचे आहेत, तेही कमीत कमी वेळात, तर ही बॅच तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन सोबतच पेपर टू ची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. 50 दिवसाचा क्रॅश कोर्स पेपर टू, ज्यामध्ये आपल्याला मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे विषय आपल्याकडे आहे. यामध्ये जर का तुमचा एक पण विषय असेल तर नक्की या बॅचमध्ये एनरोल करा. यामध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे, सोबत एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस टेस्ट असणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, फॉर आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. टीचर यूज द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड इन टीचिंग ऍट डॅश लेवल. हा प्रश्न दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि बेसिक लेवल याबद्दल विचारलेलं आहे. तर चला सांगा बघू, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आपल्याला माहिती आहे, 3 मेन मेथड्स आहेत आपल्याकडे, 3 मेन लेवल आहे आपल्याकडे: मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. आणि हे बेसिक म्हणजे हे बेसिक मूलभूत जे म्हणतात ते मूलभूत जे बेसिक आपलं असतं ते, पण ही लेवल नाहीये. ठीक आहे, हे महत्वाची 3 लेवल आहे. मेमरी लेवलमध्ये असे स्टुडंट्स असतात जे रोट म्हणजे घोकमपट्टी किंवा मग असं रटून जे अभ्यास करतात ते मेमरी लेवलमध्ये. त्यामध्ये एकंदरीत त्या मुलांना, त्या स्टुडंट्सला ते गोष्ट जी आहे ती अंडरस्टँड होत नसते. मेमरी लेवल ही बेसिक लेवल आहे. फर्स्ट लेवल आहे, बेसिक लेवल आहे, सुरुवात त्याच्यापासून होत असते. ठीक आहे, जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल बघू शकता, नर्सरी वगैरेचे स्टुडंट, त्यांना ABCD आपण जेव्हा सांगतो ते त्यांनी पाठ करून घेतात, पण त्याचा त्याला अर्थ माहिती नसतो. ठीक आहे, त्यानंतर येतं अंडरस्टँडिंग लेवल. ठीक आहे, अंडरस्टँडिंग लेवलमध्ये स्टुडंट्सला जे ते ABCD सांगितले त्याचा अर्थ माहिती होतो. ए फॉर ऍपल है ना, ते लोक जे आपण शिकवतो स्टुडंट्सला ते त्यांनी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, मेमरी लेवल पासून सेकंड लेवल जी मोठी आहे ती अंडरस्टँडिंग लेवल आहे. आणि त्यानंतर शेवटची लेवल आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हा अडल्ट होऊन जातो, सो सेल्फ स्टडी करायला लागतो. याला सगळं समजायला लागतं. जे प्रॉब्लेम आपण शिकलो आहोत ते रिअल लाईफमध्ये कसे अप्लाय करायचे ते सुद्धा रिफ्लेक्टिव्ह लेवलवाल्या स्टुडंट्सला माहिती होतं. ठीक आहे, मेमरी आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपल्याला टीचर हा लागतो. टीचर जसं सांगतो तसं ते वागतात. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये टीचर नसतो, तो फक्त स्वतःच एक स्टुडंट असतो आणि तो सेल्फ स्टडीनी आपला अभ्यास करत असतो किंवा आपण शिकत असतो. तर टीचर यूज द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड इन टीचिंग ऍट द, टीचर हा यूज करत नसतो, पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड जी आहे ती रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये असते. ठीक आहे, त्यामुळे एकंदरीत असं नाहीये की त्यांना टीचरची गरज पडत नाही. टीचरची गरज पडते, गाईडची गरज पडते,
पण एकंदरीत जसं मेमरी आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये असतं तसं तशा पद्धतीचं टीचरची गरज त्यांना भासत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. ठीक आहे, स्मरण स्तर मेमरी लेवलमध्ये केवळ माहिती पाठ करण्यावर भर दिला जातं, मी आताच तुम्हाला सांगितलं. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये संकल्पना समजून घेण्यावर, जे आपण शिकतोय त्याचा अर्थ लावण्यावर भर दिलं जातं. रिफ्लेक्टिव्ह लेवलवर हा सर्वोच्च स्तर आहे, ज्यामध्ये समस्येचे निराकरण करण्याला विद्यार्थीला मिळालेल्या ज्ञानाचा तो वापर करतो. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापन बाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते. फीडबॅक रिगार्डिंग क्लासरूम टीचिंग रिसिव्ह फ्रॉम डॅश इज कन्सिडर्ड इम्पॉर्टंट फीडिंग फॉर टीचर. आणि हा जो होता हा टीचिंग ऍप्टिट्यूड युनिट 1 चा प्रश्न आहे. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करून ठेवा. यासोबतच जर का मी आता 20 प्रश्न घेत असेल तर तुम्हाला किती उत्तरे आलेली आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. चला, विद्यार्थी आणि ग्रंथपाल, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. आपल्याला काय म्हटलेलं आहे? फीडबॅक जो असतो, एखादा क्लास जो आहे है ना, शिक्षकांसाठी फीडबॅक कोणाकडून जर का ते क्लास रूम आहे, इथे शिक्षक शिकवतो आहे, तर याचा जो फीडबॅक आहे शिकवण्याचा, तो कोणाकडून आला तर शिक्षकांना इम्पॉर्टंट वाटेल? एकंदरीत स्टुडंटकडे. ठीक आहे, यामध्ये स्टुडंट आलेला आहे विद्यार्थी, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये स्टुडंट आलेलं नाहीये, सी मध्ये आलेलं आहे, डी मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर ग्रंथपालाकडून इम्पॉर्टंट थोडी ना राहणार फीडबॅक, नाही ना, त्यामुळे हे कट झालं. ए ऑप्शन, बी तर ऑलरेडीच कट होतं. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक सहकार्य, टीचर कलिक कडून पण नसणार आहे. जेव्हा विद्यार्थी आणि पालक त्यांना सांगतील की माझा फीडबॅक हा अशा अशा पद्धतीचा आहे, तेव्हा जाऊन काय होणार आहे? आपलं जे हे फीडबॅक ते बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. हा, विचारशील शिक्षक जो आहे तो शिकवताना प्रत्येक बाब मांडत असतो आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक त्यांना पुन्हा चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला विचारलेलं आहे समोरचा प्रश्न, स्वयं. हे सुद्धा युनिट 1 मधला प्रश्न आहे. स्वयंप्रभा जे आहे ते खूप महत्वाचे टॉपिक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याला कधीही सोडायचं नाही, यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. इथे आपल्याला स्वयंचा फुल फॉर्म विचारलेला आहे. स्कूल वेब्स ऑफ ऍक्शन लर्निंग फॉर youth aspiring maps, study website of action learning for young aspiring minds, school website of active learning for young aspiring maps, study webs of active learning for young aspiring minds. चला सांगा बघू. तर स्वयं जो आहे हा भारत सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे, 2017 मध्ये सुरू केलेला होतं. ठीक आहे, आणि शिक्षण धोरणाची इथे महत्वाची तत्वे आहे: ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. म्हणजे उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता हे साध्य करण्यासाठी स्वयं त्याचं ते मोटिव्हच आहे. 3 प्रमुख तत्वे आहेत त्याचे. ठीक आहे, मूक या प्लॅटफॉर्म वरून ते सगळ्यांना अभ्यास करायला देतात आहे. स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तरुण महत्वाकांक्षी मनांसाठी सक्रिय शिक्षणाच्या जाळ्याचा अभ्यास, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे. डॅश इज द मोस्ट सुटेबल मेथड फॉर टीचिंग द सब्जेक्ट ऑफ हिस्ट्री. त्यामध्ये पहिलं पद्धत आहे रोल प्लेइंग मेथड, दुसरं आहे डेमॉन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, डिडक्टिव्ह मेथड. डिडक्टिव्ह मेथड येणार नाही, एक्सपेरिमेंटल मेथड ही सायन्स मध्ये येते. आता या 2 ऑप्शन्स पासून आपल्याला सांगायचं आहे, रोल प्लेइंग मेथड की डेमॉन्स्ट्रेशन. इतिहास हा विषय कसा असतो, तर घटना आणि पात्रांशी संबंधित असतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे भूमिका पालन, रोल प्लेइंग मेथड जी आहे ती विद्यार्थ्यांना ऐतिहासिक प्रसंगाचे प्रत्यक्ष अनुभव घेता येतात, ज्यामुळे तो काळ, त्यातली व्यक्तिरेखा समजणे सोपे आणि रंजक होते. त्यामुळे भूमिका पालन पद्धती जी आहे इज द मोस्ट सुटेबल मेथड फॉर टीचिंग, रोल प्लेइंग मेथड. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हे सुद्धा युनिट 1 टीचिंग ऍप्टिट्यूड मधला प्रश्न असणार आहे, तिथूनच उत्तर आलेलं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. द टीचिंग प्रोसेस इज रेग्युलेटेड थ्रू डॅश इव्होल्युशन, डायग्नोस्टिक,
फॉर्मेटिव्ह, सबमिटिव्ह हे दोन्ही ऑप्शन सारखे आहे. ठीक आहे. अध्यापन प्रक्रियेचे नियमन मूल्यमापनाद्वारे केले जाते. रेग्युलेटेड थ्रू इव्होल्युशन. तर अध्यापन प्रक्रियेचे नियमन हे फॉर्मेटिव्ह मूल्यमापनाद्वारे केले जाते. आता फॉर्मेटिव्ह मूल्यमापन म्हणजे काय? तर एकंदरीत जेव्हा एखादं सेशन सुरू असतं, त्या मध्ये मध्ये आपण काय करतो, युनिट टेस्ट घेतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेटिव्ह मूल्यमापन म्हणतो. त्याने काय करतो आपण, एकंदरीत त्यामध्ये फॉर्मेटिव्ह याच्यामध्ये काय होते, सुधारणा होते. ठीक आहे, युनिट टेस्टमध्ये आपण अभ्यास करतो, म्हणजे आपण सुधारत जातो. इथे प्रश्न चुकला असेल तरी शेवटच्या याच्यामध्ये आपण ते बरोबर करू शकतो. ते म्हणजे चान्स असतो. फॉर्मेटिव्ह मध्ये वर्षभर तुमचं मूल्यमापन केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे हे जे आहे, द टीचिंग प्रोसेस इज रेग्युलेटेड थ्रू इव्हॉल्युशन. कोणत्या? फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन. आणि एक सबमिटिव्ह जे असते त्याला आपण एंड ऑफ द वार्षिक परीक्षा जी म्हणतो, ती सबमिटिव्ह. म्हणजे एकंदरीत तुमचं शेवटचं मूल्यमापन झालेलं आहे, त्यामध्ये आता कुठल्याही पद्धतीची सुधारणा होणार नाही, ते सबमिटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे ज्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि ते वर्षभर सेशनमध्ये केलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असते. विद्यार्थ्यांची समज सुधारण्यासाठी, त्यांच्या अध्यापनात पद्धतीमध्ये तात्काळ बदल करण्यासाठी आपण ते करत असतो. आणि सबमिटिव्ह हे एंड ऑफ अन इन्स्ट्रक्शनल युनिट टू इव्हॅल्युएट ओव्हरऑल लर्निंग. ओव्हरऑल लर्निंग जेव्हा आपल्याला बघायची असते, ते सबमिटिव्ह मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी, फॉर्मेटिव्ह मूल्यांकन. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, संशोधकाच्या ठायी डॅश असलीच पाहिजे. रिसर्चर मस्ट पॉझेस. संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधन बाबतची माहिती आणि स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. रिसर्च ऍप्टिट्यूड, रिसर्च अभियोग्यता, नॉलेज रिगार्डिंग रिसर्च, मास्टरी ओव्हर वन्स ओन सब्जेक्ट. चला सांगा बघू. आता याच्यामधले संशोधन अभिवृत्ती पण बरोबर आहे, अभियोग्यता पण असली पाहिजे, संशोधन बाबतची माहिती पण असली पाहिजे आणि विषयावरील प्रभुत्व पण असलं पाहिजे. आता हे ऑप्शन्स असे आहेत ज्यामध्ये 90% एक ऑप्शन बरोबर आहे, एक 80% आहे, एक 85% आहे, एक 70% आहे. आता तेच आपल्याला शोधायचं आहे. तर संशोधकाच्या ठायी काय असलं पाहिजे? अ रिसर्चर मस्ट पॉझेस संशोधन अभियोग्यता. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? रिसर्च ऍप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. त्यासाठी काय असते? वस्तुनिष्ठता, एखाद्या गोष्टीची संशोधन करण्याची जिज्ञासा, चिकाटी, नवीन ज्ञान शोधणे कठीण होते, पण आपल्याला ते सतत सातत्यानं करावं लागते. त्यासाठी आपली अभियोग्यता असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे संशोधन योग्यता. समोरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे, मेमोईंग असे म्हणतात. इन क्वालिटेटिव्ह रिसर्च मेकिंग नोट्स ऑफ इज रेफर्ड टू ॲज अ मेमोनिंग. चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा, संशोधन टिपा. चला सांगा बघू काय असणार आहे. चला, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन पद्धतीचे आपल्याकडे रिसर्च आहेत. क्वांटिटी म्हटलं तर एकंदरीत क्वालिटी म्हटलं तर संख्यात्मक येईल. क्वांटिटी म्हटलं तर संख्यात्मक येईल. क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक 2 kg 1 kg, आणि क्वालिटी म्हटलं तर यामध्ये संख्यात्मक येणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे या टिपण म्हटलं आपल्याला विचारलेलं आहे. तर गुणात्मक संशोधनामध्ये जे आहे, तर अनुभव, भावना, मते, वर्तन यांचा सखोल अभ्यास केला जातो. इथे काय येतं? संख्या येतात, आणि इथे येतात भावना, वर्तने, अनुभव. ठीक आहे. त्यानंतर परिणामामध्ये क्वांटिटेटिव्ह मध्ये तथ्य, आकडेवारी, चलामधील संबंध मोजणे आहे. ठीक आहे. आणि गुणात्मक मध्ये माहितीचे स्वरूप हे राहते शब्द, वर्णने आणि निरीक्षणे, आणि क्वांटिटी मध्ये राहते संख्या, आकडे, टक्केवारी. ठीक आहे. गुणात्मक संशोधनासाठी आपण साधने कोणते वापरतो? मुलाखत, निरीक्षण, गटचर्चा, केस स्टडी. आणि क्वांटिटी मध्ये वापरतो म्हणजे परिणामात्मक संशोधनात वापरतो प्रश्नावली, प्रयोग. ठीक आहे. गुणात्मक संशोधन हा लहान असतो आणि क्वांटिटी जो आहे परिणामात्मक हा मोठा असतो. ठीक आहे. का आणि कसे हा गुणात्मक विचारतो, किती आणि किती टक्के हे क्वांटिटी विचारतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हे असणार आहे. गुणात्मक संशोधन जे आहे, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणातील अनुभवाचा मुलाखतीद्वारे अभ्यास
हे याच्यामध्ये करू शकतो. रुग्णाच्या आरोग्य सेवेबद्दल भावना जाणून घेणे. परिमाणात्मक मध्ये काय असतं तर 500 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून समाधानाची पातळी मोजणे हे असू शकते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे चिंतनशील टिपा म्हणजे रिफ्लेक्टिव्ह नोट्स जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 1. गुणात्मक संशोधनातील चिंतनशील टिपाच्या नोंदणी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. इन क्वालिटेटिव्ह रिसर्च मेकिंग नोट्स ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इज रेफर्ड टू ॲज अ मेमोरी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे असेल. द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल फॉर आयडेंटिफाईंग एरर्स इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस वुड बी अचिव्हमेंट टेस्ट, डायग्नोस्टिक टेस्ट, स्टँडर्डाइज टेस्ट, पोस्ट टेस्ट. सांगा बघू काय असणार आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये आणि आपला मागचा प्रश्न जो होता हा युनिट 2 मधला होता. ठीक आहे, रिसर्च आलेला आहे त्यामुळे युनिट 2. तर हा आहे युनिट 1 मधला टीचिंग आलेला आहे. ओके, तर काय असणार आहे याला काय म्हणतो आपण तर अध्ययन प्रक्रियेमध्ये जे त्रुटी शोधण्यासाठी योग्य माहितीचे संकलन त्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो. डायग्नोस्टिक टेस्ट जे आहे निदान चाचणी ज्याला म्हणतो आपण, हे साधारणतः विद्यार्थ्यांच्या शिकवण्यातील कमकुवतपणा ओळखण्यासाठी किंवा चुका उणिवा निश्चित करण्यासाठी तयार केले जातात. ठीक आहे, उपचारात्मक अध्यापनासाठी आधार हे प्रदान करणे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर संपादन चाचणी जी आहे ते शिक्षणाच्या कालावधीनंतर अंतिम परीक्षा विद्यार्थ्यांनी किती शिकले, अचिव्हमेंट काय अचिव्ह केलं ते आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे स्टँडर्डाइज टेस्ट मध्ये एखादा निकष किंवा मानकाच्या तुलनेत कामगिरीची तुलना करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर येतं पोस्ट टेस्ट, जे उत्तर चाचणी म्हणतो आपण, एखाद्या विशिष्ट सूचनेचा तात्काळ परिणाम करत त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पाठांतरानंतर घेतले जाते. ते उत्तर कसोटी पोस्ट टेस्ट. आपलं उत्तर काय असणार? डायग्नोस्टिक. ज्यामध्ये काय असते आपण काहीतरी निदान करत असतो त्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम डॅश हे असेल. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कंटेन्स सम एक्स्ट्रीम स्कोर्स द अप्रोप्रिएट मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी वुड बी द. हे आहे युनिट 2 रिसर्च मधला प्रश्न. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम हे डॅश असणार आहे. चला सांगा बघू, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तर देत चला, जेणेकरून तुमचा कितपत अभ्यास झालाय किंवा मग तुम्हाला येतंय की नाही येत आहे हे सगळं आपल्याला बघता येईल. जर का फॉर एक्झाम्पल मी 20 प्रश्न घेतले तर तुम्हाला किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत तुम्ही शेवटी कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुमचं काय होईल, पीआयक्यू प्रश्न पण होईल, अभ्यास पण होईल. त्याचे नोट्स काढ ठेवा, बुक करा, त्यामध्ये नोट्स काढा. अशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, चला. जेव्हा जेव्हा एक्स्ट्रीम स्कोर्स असतात ना तेव्हा विस्तार रेंज जे आहे स्टँडर्ड डेव्हिएशन याच्यावर मोठा परिणाम होतो. ठीक आहे, तर अतिटोकाच्या मूल्याचा त्याचा तर अशा पद्धतीने चतुर्थक विचलन म्हणजे क्वार्टियल डिव्हिएशन जे असते ते आपलं उत्तर बरोबर आहे. अशा वेळेस आपण काय करतो, चतुर्थक विश्लेषण करत असतो, विचलन करत असतो. ठीक आहे, क्वार्टियल डेव्हिएशन जे आहे ते आपण करत असतो. तर एकंदरीत क्वार्टियल डेव्हिएशन म्हणजे काय तर 50% निरीक्षणाच्या प्रसाराचे मापन करणारे विचलनशीलतेचे परिणाम याला आपण काय म्हणतो, चतुर्थक विचलन म्हणतो. ठीक आहे, मीडियन काय असतं, क्वार्टियल असतं. मीन जे स्टँडर्ड असतं, एक्स्ट्रीम कोणतं असतं, क्वार्टियल असतं. आपलं उत्तर असणार हे बी. त्यानंतर संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॅशवर ठरते. द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ रिसर्च जर्नल इज डिटरमाइंड बाय इट्स पब्लिशर, इम्पॅक्ट फॅक्टर, सिटिशन इंडेक्स, जनरल स्प्लिटिंग क्वालिटी. आता बघा याचं इम्पॅक्ट फॅक्टर आम्ही जे तुम्हाला म्हणाले होते 90% बरोबर आहे, कारण ते ऑलमोस्ट चारही ऑप्शन जे आहे ते बरोबर वाटतात आहे. ठीक आहे, पण यामधला जो 101% आहे तो काय असणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ रिसर्च जर्नल हा प्रश्न घटक 2 मधला युनिट 2. ठीक आहे, तर काय असणार आहे, डिटरमाइंड बाय इम्पॅक्ट फॅक्टर. एखादा आपण संशोधन पत्रिका किंवा रिसर्च जर्नल लिहितो तर तो कोणत्या श्रोत्यांपर्यंत जाणार आहे, कोणापर्यंत पोहोचणार आहे, इम्पॅक्ट काय होणार आहे त्याचं ते महत्वाचं असतं.
प्रकाशक तर असतोच, पण इम्पॅक्ट फॅक्टर महत्वाचा असतो. सिटिझन इंडिशन ते इंडेक्स करतातच आहे. जनरल प्रिंटिंग क्वालिटी पण चांगली असली पाहिजे. तर एका वर्षात त्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना मिळालेला सरासरी उद्धरणाची म्हणजे सिटिशनची आकडा किती जास्त आहे, किती जनरल महत्वाचे आहे, दर्जा कसा झालेला आहे, ते इम्पॅक्ट फॅक्टर खूप महत्वाचे असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. सायटेशन इंडेक्स जो आहे हा वैयक्तिक संशोधन किंवा विशिष्ट लेखांच्या प्रभावासाठी वापरला जातो, पण इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे ते खूप महत्वाचे आहे. चला, समज प्रश्न आहे, कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते. In any organization, when information is shared among all members, the communication is of the type internal, एक्सटर्नल, अपवर्ड, डाऊनवर्ड. सांगा बघू. तर कोणत्याही संस्थेमध्ये जेव्हा तिच्या सर्व सदस्यामध्ये माहितीची देवाणघेवाण होते ते काय असते? अंतर्गत असते, इंटरनल असते. इंटरनल कम्युनिकेशन म्हटलं जातं त्याला. हा युनिट 4 मधला प्रश्न आहे, कम्युनिकेशन. याचा अर्थ असा आहे की संस्थेतील लोकांमध्ये होणारी माहिती, विचारांची देवाणघेवाण जे आहे ते अंतर्गत इंटरनल कम्युनिकेशन मध्ये होते, आणि बाह्य संवाद जे आहे ग्राहक, विक्रेते यांच्यामध्ये होता. अंतर्गत म्हणजे संस्थेच्या आत घडणे, एक्सटर्नल म्हणजे संस्थेच्या बाहेर घडणे, अपवर्ड म्हणजे हाताखालच्या कर्मचाऱ्याकडून वरिष्ठाकडे जाणे, आणि डाऊनवर्ड्स म्हणजे वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे येणे. ठीक आहे. अपवर्ड म्हणजे काय? हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून कडून वरिष्ठांकडे जाणे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे इंटरनल कम्युनिकेशन. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करू शकतो. कल्चरल डिफरन्सेस बिटवीन द सेंडर अँड द रिसिव्हर कॅन अफेक्ट द संदेश, मेसेज, माध्यम, संप्रेषण करायची परिणामकारकता, प्रत्ययभंग. चला, सांगा बघू काय असणार आहे? तर प्रेक्षक आणि ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक असेल तर तो कशासाठी परिणाम करेल? इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. कल्चरल डिफरन्स बिटवीन द सेंडर. कल्चरल डिफरन्स म्हणजे काय? तर एकंदरीत जर का फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे भाषेचा पण डिफरन्स असेल, एकाला सेंडरला येते इंग्लिश आणि रिसिव्हरला येते मराठी, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स झाला हा ना. त्यामुळे काय होईल? एखादं कम्युनिकेशन तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल तर समोरच्याला ते समजणारच नाही. त्यामुळे हा जो डिफरन्स आहे त्याने काय होईल? कम्युनिकेशन व्यवस्थित होणार नाही. कम्युनिकेशन समजणारच नाही, संवाद तर त्याचं काही उत्तर तर येणारच नाही. त्यामुळे इफेक्टिव्हनेस, समजणं म्हणजे काय? इफेक्टिव्हनेस होणार नाही कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? संप्रेषणाची परिणामकारकता, इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन अफेक्ट करेल. मेसेजला अफेक्ट होणार नाही, मीडियम अफेक्ट होणार नाही, फीडबॅक अफेक्ट होईल, पण ते इफेक्टिव्ह मेसेज पोहोचलाच नाही व्यवस्थित, तर समजलाच नाही, त्याचा फीडबॅक येणं शक्यच नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. युनिट 4 मधला, कम्युनिकेशन मधला आहे. अकॉर्डिंग टू डॅश, कम्युनिकेशन इज द एक्सचेंज ऑफ अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन बिटवीन टू इंडिव्हिज्युअल. हे कोणी म्हटलेलं आहे? मेयरनी म्हटलंय, जी ब्राऊननी म्हटलंय, डॉक्टर देवलनी की मिलरनी म्हटलेलं आहे? तर जी ब्राऊन यांनी म्हटलंय, यांच्या मते संवाद म्हणजे दोन व्यक्तीमधील समजण्यायोग्य माहितीची देवाणघेवाण असे म्हटलं जातं. म्हणजे संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींची अचूक माहिती देवाणघेवाण होणे, म्हणजे बी. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचे त्यांचं हे मत आहे. हे सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. हे कधी कधी PYQ आहे त्यामुळे विचारू शकते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रभावी संप्रेषण डॅश या समीकरणाने दाखविता येते. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कॅन बी रिप्रेझेंट बाय द इक्वेशन MS डॅश MR इज इक्वल टू 0, MR मायनस MS डॅश इज इक्वल टू 0, MS मायनस MR इज इक्वल टू +1, MR मायनस MS -1. चला, सांगा बघू. जेव्हा पाठवलेला संदेश म्हणजे MS सेंडर मिळालेल्या संदेशासारखाच MR तेव्हा प्रभावी साधला जातो. MS इज इक्वल टू MR. मग समीकरणाची पुनर्रचना आपण करू. MS मायनस MR इज इक्वल टू 0. म्हणजे आपला ऑप्शन जे आहे, ऑप्शन ए आहे ना, ते आपलं उत्तर असणार आहे. MR म्हणजे मेसेज रिसिव्ड बाय रिसिव्हर, आणि MS म्हणजे मेसेज सेंड बाय द सेंडर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. कम्युनिकेशन घटक 4 मधला प्रश्न आहे. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश असे म्हटलं जातं. अ फॅक्टर दॅट ऍडव्हर्सली अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन इज कॉल्ड डॅश. प्रत्याभरण, प्रक्षेपण, संदेश गोंधळ, फीडबॅक, प्रोजेक्शन, मेसेज नॉइज. त्याला काय म्हटलं जातं? अ फॅक्टर दॅट ऍडव्हर्सली अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. फीडबॅक तर नाही करत, प्रोजेक्शन पण नाही,
मेसेज पण नाही. नॉईस, गोंगाट, गोंधळ जे आहे ते काय करतो, इफेक्ट करतो. याला आपण नॉईस म्हणतो. कोणतेही अनुचित व्यत्यय म्हणजे अडथळा जो येतोय आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉईस म्हणतो. ठीक आहे. प्रतिसाद तर हा प्रेक्षकाला संदेश मिळाल्यानंतर होईल. प्रक्षेपण जे आहे ते एक मानसिक संरक्षण यंत्रणा आहे ज्यामध्ये ते होईल. नंतर संदेश जे आहे ते माहिती आहे. तर नॉईस जे आहे त्यामुळे ते काय होईल, अडथळा निर्माण होईल आणि समोरच्याला मेसेज मिळणार नाही. बघा, सेंडर आणि रिसिव्हर. ठीक आहे. यामधला हा कोणता आहे, मीडियम आहे, कशा थ्रू जात आहे. ठीक आहे. हा एक मेसेज असतो, हा काय करतो, इनक्रिप्टेड करतो. आणि हा, ठीक आहे, त्यानंतर रिसिव्हर काय करतो, फीडबॅक देतो मेसेज भेटल्यानंतर. अशा पद्धतीची ही सायकल आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. हाऊ मेनी 8 बीट कम्प्युटर वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड युझिंग द डिजिट 0 and 1 सच दॅट इच वर्ड कंटेन्स द डिजिट 1 एक्झॅक्टली 3 times अँड द डिजिट 0 एक्झॅक्टली 5 times. चला सांगा बघू. हे कॉम्बिनिकेशन मध्ये म्हणजे संयोगाच्या सूत्रामध्ये वापरू शकतो आपण. 8C3 = 8. हा फॉर्म्युलाच आहे याचा. ठीक आहे. तर मग याचं काय होतं, एक्सपांड करायला होतं. 8 7 6 5 आणि याचं आहे 3 2 × 1 आणि याचं 5. 8 - 3 5. ठीक आहे. त्यामुळे 5 याच्यामधलं जे आहे ते अंक रद्द होईल. हे जे आहे ते रद्द होईल. ते किती येणार, 8 × 7 × 6 ÷ 6. 6 6 रद्द होईल. 8 × 7 56. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. आणि हे काय केलं आपण, संयोगाचे सूत्र वापरून केले. आणि हा काय त्याचं सूत्र आहे. ठीक आहे. 8 बीट म्हटलेलं आहे, त्याच्यानुसार आपण ते केलेलं आहे. आपल्याला एकूण 8 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी नेमक्या 3 जागा 1 या अंकासाठी निवडलेल्या आहे आणि उरलेल्या 5 जागा 0ने भरलेल्या आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते आपण केलेलं आहे. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अ वॉटर टँक फिल्स इन 6 hours युझिंग द फर्स्ट टॅप, whereas it takes 12 hours to fill using the second tap. If both taps are turned on simultaneously, how long will it take to fill the empty tank? आता जी टाकी आहे ते भरायला किती वेळ लागेल. 3 तास, 3 तास 30 मिनिट, 4 तास, 4 तास 30 मिनिट. सांगा बघू किती लागणार. एक काय म्हणतो 6 1/6 आणि एक म्हणतो 1/12. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण करतो. आणि कॉम्बिनेशन रेट कसं करतो मग, 1 याला आपण करून घेऊ ऍड. ऍड करायला यांचं दोघांचा डिनॉमिनेटर सारखा असायला हवा. 12 करायचा आहे. ठीक आहे. मग काय येईल, 2 + 1 12 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे येईल 3/12 म्हणजे येईल 1/4. 3×4 = 12. ठीक आहे. आता टोटल टाइम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे टोटल टाइम म्हणजे एक काम आहे ना, 1/4. 4 जाईल, वर जाईल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 तास असणार आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे याचं आन्सर काढता आलेलं आहे. ठीक आहे. मॅथ्सचा प्रश्न आहे. मॅथ्समध्ये, गणितामध्ये जेवढी जास्त तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुमचा अभ्यास होईल आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, जर एक्स ला वाय पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर वाय ला एक्स पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले आहे. इफ एक्स स्कोर 10% मोर मार्क्स दॅन वाय, देन बाय व्हॉट पर्सेंट डिड वाय स्कोर फ्युअर मार्क्स दॅन एक्स. चला सांगा बघू. चला सांगा. चला सांगा. जर एक्स, तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करून बघत चला. y = 100 गुण समजा. ठीक आहे. आणि एक्स कडे आपल्याला 110 आहे, 10% जास्त. ठीक आहे. वाय आणि काय म्हणता, एक्सला वाय पेक्षा 10 गुणे जास्त मिळाले आहे. त्यामुळे 110 - 100 ÷ 100 गुणिले 100 म्हणजे 10. ठीक आहे. 10 / 11, इथे 110 × 100 म्हणजे किती असणार आहे, 100 ÷ 11. म्हणजे याला एक्सपान्शन करायचं 9 1/11%. हा जो आहे सरळ उत्तर आलेला आहे.
आता कशा पद्धतीने आले हा बघा. जर एक्स ला वाय पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, एक्स ला किती मिळाले मग 110, वाय ला मिळाले 100. तर वाय ला एक्स पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. ठीक आहे, त्यामुळे सरळच आपण करून घ्यायचं अशा पद्धतीने. ठीक आहे. 10 ÷ 110 इंटू 100 म्हणजे 100. 1 0 1 0 कटला, 100 11. मला आपल्याला याला एक्सपान्शन करायला लागेल. 9 1/11%. म्हणजे आपलं सरळ उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे, इथे सी ऑप्शन आहे आपलं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी अदितीच्या पुढे आहे. रेहना अदितीच्या मागे आहे, राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे. इन अ रनिंग रेस राणी इज बिहाइंड शोभा, हु इज अहेड ऑफ अदिती. राणी इज बिहाइंड शोभा, जे अदितीच्या पुढे आहे. एक ए एस आर. रेहना इज बिहाइंड अदिती but ahead of Rani. Which of the following sequence correctly represent the order of the runner from the front to back. ठीक आहे, राणी शोभाच्या मागे आहे. शोभा राणी. ठीक आहे, शोभा अदितीच्या मागे आहे. शोभा अदिती. अदिती रैना, अदिती आणि रेहना आणि राणी. ठीक आहे, त्यामुळे कसा येईल, आधी येईल शोभा, मग येईल अदिती, त्यानंतर येईल रेहना, त्यानंतर येईल राणी. शोभा अदिती रेहना राणी म्हणजे ऑप्शन बी जे आहे तो आपला उत्तर असणार आहे. ठीक. समोरचा प्रश्न आहे, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम लावा. खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली. तर कसं असणार आहे, पहिले तर फाउंडेशन करतात. ठीक आहे, पहिले पाया 4 नंबर, हे दोन ऑप्शन कटले. 4 पाया करतात, मग भिंती, भिंती 3 काय म्हटलं, फरशी, फरशी नंतर. त्यामुळे आपलं सरळ उत्तर येणार आहे. पहिले पाया, मग भिंती, त्यानंतर खिडक्या, मग छत, फरशी आणि नंतर काय, खोली. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा क्रम असणार आहे, ऑप्शन 3. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीओके प्रश्न पाहिलेले आहे. मॅथ्सचे सुद्धा प्रश्न पाहिलेले आहे. गणिताचे प्रश्न जे असतात त्याला एकंदरीत जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुमचा अभ्यास होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याचे प्रयत्न करा, मग ते पीवायक्यू असो किंवा मग कुठले पण मॉक टेस्ट असो. कारण एकंदरीत 40% जो आहे तो भाग पूर्ण आपल्याला प्रश्नांनी भरायचा आहे, तेव्हा जाऊन आपण आपल्याला कमीत कमी वेळेत आपण ते पूर्ण करू शकू आपलं गोल. ओके. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बघितलेले आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.